मी कितीदा ऐकलंय, नेहमी आया कंप्लेंट करत असतात, की आमच्या मुलांना भेंडी आणि आलूच हवी असते. पण माझ्या घरी ना आलू आणि भेंडी मुलांना तर कशीच नको असते. त्यांना मस्त चमचमीत भाज्या हव्या असतात आणि ते सकाळी सकाळी बनवताना माझी मात्र चांगलीच तारांबळ उडते. सो आज पिऊला पनीर हवं होतं. पनीर केलं खरं, पण पसारा बघा किती झाला. तो आवरला आणि इथे मी कडधान्य भिजायला घालते आहे. सर्व कडधान्य जे आहे मी थोडे थोडे एकत्र करून भिजत घालत असते. कारण इतक्यात ना मी जर हेल्थ कॉन्शियस झालेली आहे म्हटलं तरी चालेल. जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचा माझा प्रयत्न असतो. कडधान्य भिजायला घालता घालताच आठवलं, अरे हो ना, अप्पेही खायचे आहेत. मग काय तांदूळ आणि डाळी वगैरे इथे भिजायला घातले. आणि कुणाचा विश्वास बसणार नाही खरं, पण हे 7 वर्षापासून मी मंदिर वापरते आहे. त्यामध्ये एकही डाग तुम्हाला दिसणार नाही. आणि मंदिरही बघा किती क्लीन आहे, कारण मी त्याची काळजीही तितकीच घेते. मंदिरामध्ये मी गिफ्ट पेपर अंतरत असते, पण गिफ्ट पेपर ना लगेच खराब होतो, म्हणून यावेळेस मी क्रोकोडाईल पेपर आणला. आणि हा आहे माझा खतांचा खजिना. आणि आज मी NPK 19-19-19 हे जे फर्टिलायझर आहे हे माझ्या फ्लॉवरिंग प्लांट्सला देत आहे. आणि फर्टिलायझर्स ना मी नेहमी पाण्यात विरघळून देते. त्यामुळे काय होतं, त्यांच्या मुळापर्यंत जे आहे ते लवकर पोहोचतात आणि एक्स्ट्राचे असतील ते पाण्यावाटेत जे आहे बाहेर पडतात. बरं चला, आता मुलं याची वेळ झाली. मस्त चमचमीत साबुदाणा वडे करते.